नमस्कार. मी आपल्याला या व्हिडिओद्वारे मार्ग सॉफ्टवेअरमध्ये टॅक्स पर्सेंटेज कसे चेंज करायचे याबद्दल माहिती देत आहे. टॅक्स पर्सेंटेज चेंज करण्यासाठी सुरुवातीला रिपोर्ट ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर मॅनेजमेंट रिपोर्ट घ्या. मॅनेजमेंट रिपोर्ट नंतर युटिलिटी घ्या. युटिलिटी नंतर मल्टी एडिटिंग घ्या व मल्टी एडिटिंग नंतर टॅक्स पर्सेंटेज अँड कमोडिटीला सिलेक्ट करा. टॅक्स पर्सेंट अँड कमोडिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर कंपनीची विंडो येईल. पूर्ण कंपन्या सिलेक्ट करण्यासाठी स्टार बटन प्रेस करा. स्टार बटन प्रेस केल्यानंतर सर्व कंपन्या सिलेक्ट होतील. कंपन्या सिलेक्ट झाल्यानंतर एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर सध्याचे टॅक्सचे रेट दिसतील. आपण ते एंटर बटन प्रेस करून चेंज करू शकतो. मी आता 5.5% यावरती एंटर करत आहे. एंटर केल्यानंतर 5.5%ला 6% करत आहे. तसेच 12.5%ला 13.5% करत आहे. काही जणांच्या सॉफ्टवेअरमध्ये जर 5% किंवा 4% असे चुकीचे फिगर पडले असतील त्याला सुद्धा तुम्ही एंटर प्रेस करून चेंज करू शकता. आता फक्त आपल्याला 6% आणि 13.5% अशा व्हॅल्यू दिसायला पाहिजे. 0% असलेल्याला काहीही चेंज करू नये. टॅक्स चेंज केल्यानंतर एस्केप बटन प्रेस करा. एस्केप प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन येतील. पहिल्या ऑप्शनला बोथ सिलेक्ट करा. दुसऱ्या ऑप्शनला वाय सिलेक्ट करा. वाय केल्यानंतर येस केल्यानंतर एंटर बटन प्रेस करा. त्यानंतर आपल्यासमोर एक विंडो येईल. ही विंडो जाईपर्यंत एंटर बटन प्रेस करा. या विंडोमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीत. यानंतर ॲक्सेप्टला येसला क्लिक करा किंवा एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर टॅक्स चेंज्ड असा मेसेज येईल. त्यानंतर ओकेला क्लिक करा. ओकेला क्लिक केल्यानंतर सॉफ्टवेअरच्या बाहेर येईल. मग कंपनीला सिलेक्ट करून एक वेळेस फाईल मेंटेनन्स चेंज करून घ्या. याप्रमाणे आपल्याला सॉफ्टवेअरमधले टॅक्सचे रेट चेंज करता येतील. टॅक्स चेंज केल्यानंतर ज्या होलसेलर्सना सेल रेट चेंज करायचे असतील त्यांनी या पुढचा व्हिडिओ पाहावा. धन्यवाद.